नमस्कार, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही मजेत असाल, मजेतच राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आय होप सगळेजण मजेत असेल. भरपूर दिवसानंतर मी असा लॉंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना की मला डेली रुटीन बनवायला काही इतक्यात एवढ्यात जमतच नव्हतं. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत माझा डेली रुटीन, मॉर्निंगची जी काही मी क्लिनिंग करते, घरातली सकाळची जी काही कामं असतात ती झटपट कशी करते ते म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर मम्मीकडे आलेली होती. मम्मी माझी बाहेर गेलेली आहेत. माझ्या वडिलांना ॲडमिट केलं, त्यामुळे घरी मग मम्मीकडे मी आलेली होती. तर 2-3 दिवस होतेच. तर चला म्हटलं माझं इकडचं डेली रुटीन तुमच्यापर्यंत शेअर करूया. सकाळी उठल्यानंतर काय केलं ना की घरातलं जे काही टिफिन वगैरे होता मिस्टरांचा तो बनवून दिला. आणि माझ्या मिस्टरांचा आणि शिवांशचा जे काही नाश्ता वगैरे होता सगळ्यांचं ते झालं. माझी बहीण आणि आजी त्यांचंसुद्धा एकीकडे काहीतरी काम चालू होतं. तोपर्यंत म्हटलं चला घरातली बाकीची क्लिनिंग मी आवरून घेते. तर बाहेरची जी अंघोळ वगैरे झाली, केस वगैरे छान धुवून घेतले. तर केस खूपच खराब झालेले होते डॅन्ड्रफमुळे. मग आठवड्यातून 2दा क्लिनिंग करते आहे. केसांची छान व्यवस्थित केस व्यवस्थित मला धुवायला लावलेले होते, त्यामुळे केस वगैरे वॉश केले आणि छान लगेचच मग कपडे वगैरे लगेचच धुवून टाकले. कारण बाथरूममध्ये तसंच राहिले की मग दुपारनंतर खूप जीवावर येतं. तर म्हटलं चला कपडे वगैरे धुवून छान सुकत घातले. आणि आता कपडेसुद्धा लवकर सुकतात. आमच्या इथे ऊन येत नाही बाल्कनीमध्ये, पण मग कपडे लवकर सुकून जातात. तर म्हटलं चला सकाळी सकाळी कपडे वगैरे धुऊया. कपडे वगैरे धुतले. त्यानंतर मग घरामध्ये आल्यानंतर मग बाथरूमची जी काही क्लिनिंग होती ती आवरून घेतली. एकीकडे आजी किचनमध्ये वगैरे बघत होती. त्यानंतर म्हटलं चला बाकीची जी काही वरची क्लिनिंग आहे ती आवरून घेऊया. सगळ्यांनी मिळून काम केलं ना तर झटपट घर क्लीन होऊन जातं. आणि आता इथे बघू शकतात बेडशीट वगैरे पूर्ण खराब झालेली होती. बेडशीट वगैरे छान सगळ्या गाद्या वगैरे पलंगावर अंथरून ठेवल्या आणि बेडशीट वगैरे अंथरून घेतली. त्यानंतर मग जे काही अंथरूण होतं सगळं उचलून घेतलं, कारण सकाळी सकाळी अंथरूण उचललं घरामध्ये अगदी फ्रेश वगैरे वाटतं. आणि आता बघा झाडू वगैरे मारायचा होता, तर बेडरूममध्ये झाडू वगैरे मारायला घेतला. तर झाडू वगैरे म्हणा किंवा फरशी पुसायचं काम हे मीच करते, कारण मला कसं आहे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित साफसफाई जास्त स्वच्छ जमते. मला क्लिनिंगचे काम असे जर बोलले ना तर मला एकदम व्यवस्थित छान जमतात. आणि कसं आहे ना बारीक सारीक क्लिनिंग म्हणा, कुठली बारीक सारीक सगळं घर आवरायला मला छान जमतं. स्वयंपाक पण मला तसा आवडतो, पण मग बाकीची जर क्लिनिंग बोलली तर मला पटापट जमते आणि एकदम स्वच्छसुद्धा आवरायला आवडतं मला. त्यानंतर बघा बेडरूममध्ये छान असं सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला. एकीकडे आजीचं छान असं देवाचं पुस्तक वगैरे वाचत होती आजी. आणि शिवांश पण एकीकडे त्रास देणं चालूच होतं त्याचं. तर त्याला एकीकडे छान बसवलं आणि म्हटलं चला आता बेडरूममध्ये सगळं हॉल क्लिनिंग. घरामध्ये आता सारखे पाहुणे वगैरे चालू असतात, त्यामुळे म्हटलं चला आता सगळे आज फरशी वगैरे पुसून घेऊया. आणि फरशी वगैरे तसं माझी मम्मी रोज पुसते, तर आज मी छान असं झाडू वगैरे मारला. फरशी वगैरे छान कम्फर्टच्या पाण्याने छान पुसून घेतली. छान वाटतं फरशी वगैरे क्लीन केली की घरामध्ये अगदी एक प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण वाटतं. आणि सकाळी सकाळी मॉर्निंगची ही कामं केली ना तर दिवसही आपला छान जातो. आणि आपले स्वतःचासुद्धा जो व्यायाम असतो ना, तर आपल्याला जो काही बसून राहिलो की आपल्याला म्हणजे आपल्या स्वतःचं काही व्यायाम वगैरे होत नाही, बॉडीची हालचाल होत नाही. तर म्हटलं चला अशा कामाने तरी हालचाल आपल्या बॉडीची होईल. त्यामुळेच म्हटलं फरशी वगैरे छान पुसून घेऊया. तर मम्मीचा जो फ्लॅट आहे तो 1 BHK आहे आणि छोटा फ्लॅट आहे, त्यामुळे झटपट क्लिनिंग होऊन जाते. तर आता फरशी वगैरे पुसली. तर आता जी काही ओट्यावरची सकाळची भांडी होती, टिफिनची म्हणा किंवा जी काही चहा वगैरे भांडे निघालेले होते ते घसून घेऊया म्हटलं. कारण एकामागे एक पटपट कामं केले ना तर आपल्यालासुद्धा घर स्वच्छ दिसतं आणि आपल्या घरामध्ये छान असं म्हणजे प्रसन्न वातावरण राहतं. आणि आपल्या घरामध्ये अशी जितकी स्वच्छता आपण ठेवू तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचासुद्धा वास राहतो. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर करतेच तुमच्यासोबत माझं डेली रुटीन. तर आता 1 महिना झाला आहे जवळपास मी तुमच्यापर्यंत लॉंग व्हिडिओ शेअर केलेला नव्हता. त्यामध्ये बऱ्याच अडचणी चालू होत्या, जसं की माझा दवाखाना वगैरे. सारखं कोणाचा ना कोणाचा दवाखाना आमच्यापर्यंत चालूच होता. तर काही शेअर करायला जमत नव्हतं. चला म्हटलं आज टाईम भेटलेला आहे तर डेली व्हिडिओ जो असतो डेली रुटीन माझा तर शेअर करूया तुमच्यापर्यंत. त्यानंतर सगळे भांडे क्लीन झाले आणि नंतर लक्षात आलं की हे कढई वगैरे जे होते सकाळच्या भाजीचे ते आजीने तसंच झाकून ठेवलेलं होतं. तर म्हटलं चला ते सुद्धा धुवून घेऊया. भलेही आपल्याला डबल त्यामध्ये भाजी बनवायची, तर चला म्हटलं एक हात वगैरे मारून घेऊया. त्यानंतर मग गॅस पुसायला घेतला. गॅस पुसताना इतकं काही सांडवलेलं नसतं, तरीसुद्धा मला असा गॅस क्लीन करायला आवडतो. आणि दिवसातून मला 2 ते 3 वेळा तरी असा गॅस स्वच्छ पुसून मला किचन ओटासुद्धा असा फ्रेश आणि स्वच्छ ठेवायला आवडतो.
त्यानंतर आता गॅस पुसून झाला आणि मी व्हिडिओ ही थोडीशी फास्ट मोशनमध्ये केलेली आहे, कारण मला तुमच्यापर्यंत सगळं माझं पूर्ण रूटीन शेअर करायचं होतं. त्यामध्ये मग कोणतीही क्लिप मी कट केलेली नाही आहे. तुमच्यापर्यंत माझं पूर्ण डेली रूटीन मला शेअर करायचं होतं त्यामुळे. तर आता ओट्याची छान क्लीनिंग करून घेऊया म्हटलं. आता ओटा छान असा पुसूनच घेतला आहे, काही घासलेला नव्हता, कारण इतका काही खराब नव्हता. सकाळी सकाळी मॉर्निंगला टिफिन वगैरे झाला. आणि आता माठ जो भरलेला असतो ना, तर आमच्या इथे माठ हा कंटिन्यू भरलेलाच असतो. पाणी वगैरे जर केलं तर माठामधनं पाणी पिता येतं. आणि ॲक्वागार्ड माझ्या मम्मीच्या इथे फिल्टर वगैरे नाही आहे, त्यामुळे मग माठ आम्ही असा भरूनच ठेवतो. त्यानंतर ओट्यावरचं जे काही कपडा आहे छान असा नळाखाली छान वॉश करून घेतला. त्यानंतर जो काही कचरा वगैरे होता बेसिंगमध्ये, जे काही घाण सांडलेली होती, तर ती छान जाळीवरची घाण या छोट्याशा बादलीमध्ये, कचऱ्याची बादली जी आहे त्याच्यामध्ये काढून घेतला. आणि ओला कचरा सुका कचरा आमच्या इथे वेगळाच द्यावा लागतो, कारण मग कचऱ्यावाले जे वॉचमॅन आहे त्यांनासुद्धा म्हणजे द्यायला तकलीफ होते, त्यामुळे मग ओला सुका कचरा वेगळाच द्यायचा असतो. त्यानंतर बेसिंग वगैरे स्वच्छ केलं, किचन ओट्याचं काम झालं. त्यानंतर मग लगेचच बेडरूममध्ये आले आणि आंघोळ वगैरे छान झालेली होती. म्हटलं छान अशी देवपूजा करून घेऊया. पूजा करायच्या अगोदर झाडू, फरशी आणि अंथरूण वगैरे उचललं तर घरामध्ये शिवाशावी वगैरे होत नाही, देवालासुद्धा प्रसन्न वाटतं. आणि एकदा का म्हणजे बाकीची कामं झाली की देवपूजा करायला छान मोकळं वाटतं. तर 12 वाजेच्या अगोदर माझी सगळी घरातली कामं करून झालेली होती. तर 12 नंतर मग कसं स्वयंपाक बनवला आणि आपापलं आवरलं की 2 वाजेपर्यंत अगदी फ्रेश राहतो माणूस, मोकळा राहतो. घरामधली आपली दुसरी कोणती कामं असली ते आपण ती करू शकतो. तर बघा आता छान देवाची छान पूजा करत होती. शिवांशचंसुद्धा एकीकडे चालू होतं की मी तुझी आता हेल्प करतो. मी देवांना छान अंघोळ घातलेली, तर देवांना छान पुसून घेतो. तर म्हटलं ठीक आहे, तू सुद्धा माझी थोडी थोडी हेल्प कर. तर त्यालासुद्धा मी असं थोडं थोडं कामाला लावतच असते. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, सध्या तरी माझे शॉर्ट्स व्हिडिओ येत आहे. आणि तुम्हाला जर अशा लाँग व्हिडिओ माझ्या बघायला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करा. डेली रूटीन कोणाकोणाला बघायला आवडतो तर नक्कीच कमेंट करा. मी डेली रूटीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. तर बोलता बोलता छान एकीकडे देवाची पूजा झाली. देवांना छान गंध, फुलं वाहिले आणि देव बघू शकतात अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह देवघर अगदी प्रसन्न वाटत होतं. देवाकडे बघितलं की अगदी छान असं त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. तर छान माझी देवपूजा झाली. छोटीशी अशी रांगोळी काढली, देवांना छान फुलं वगैरे वाहिली, अष्टगंध लावला की धूप अगरबत्ती लावलं तर छान असं देवघरसुद्धा प्रसन्न वाटतं. तर असा होता आजचा रुटीन. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटते, बाय.